Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? मुक्त संचारमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर मंडळी T20 सिरीजमधला पहिला सामना जिंकला, पण आरामात जिंकला. तो सामना एवढा खरं सांगायचं रटाळ झाला की नाही, रटाळच झाला की त्याविषयी काही नंतर भाष्य करावं असं वाटलंच नाही. 27 दिवस असे आहेत ना की T20मध्ये 180-200 रन वगैरे होतात. समोरचा संघ तो बऱ्याच वेळेला चेस करतो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा इंग्लंडनी आपल्यासमोर फक्त 130 असं काहीतरी टार्गेट ठेवलं, तेव्हा तेव्हा विश्वसनीयच होतं. आणि आपली T20ची बॅटिंग ऑर्डर एवढी मजबूत आहे की पहिल्या 4-5 जणांपैकी कुणीतरी एक जण हात वर करतो आणि काम करून जातो. काल हात वर केला अभिषेकनी, आरामात मारले, अक्षरशः आरामात मारले. तर आता मंडळी गंमत अशी आहे ना की खरंच बघितलं तर एक काळ असा होता की टेस्ट मॅच क्रिकेट जे होतं ते लोकांना थोडंसं कंटाळवाणं वाटायला लागलं. कंटाळवाणं म्हणजे असं की सलग 5 दिवस खेळ आणि तेव्हा आणि काही हे नव्हते, बंधनं नव्हती. 50-60 ओव्हरच टाकल्या जायच्या दिवसभरात. जी टीम मागे असेल ती टीम अगदी आरामात खेळून काढायची आणि मोर दॅन 60-70% सामने ड्रॉ व्हायचे. त्यामुळे लोकांचा त्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी होत गेला. अपघाताने 1975 मला वाटतं इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये एक 50-50 ओव्हरची मॅच खेळली गेली. ती लोकांना 60-60 ओव्हरची असेल किंवा 50ची, ती लोकांना भयंकर आवडली आणि वन डे फॉर्मॅटचा जन्म झाला. मग वन डे फॉर्मॅटनी टेस्ट क्रिकेट झाकाळून टाकलं. वन डे फॉर्मॅटची चलती आली. कसं असतं बघा, आता नंतर पुढे पुढे असं व्हायला लागलं ना, लोकांना इतकं इन्स्टंटची सवय झाली आहे की ते वन डे फॉर्मॅट पण हे वाटायला लागलं, कंटाळवाणा वाटायला लागला. मग जन्म झाला T20चा आणि आज जमाना आहे T20चा, हे मान्य करावं लागेलच, तुम्हाला आवडो वा न आवडो. आणि आता हे IPL वगैरेच्या दिवसांमध्ये T20ला हे दिवस चांगले झालेले आहेत. T20चा आपला संघ जबरदस्त आहे, त्यामुळे आपल्या संघाचे T20चे सामने बघायला मजाही येते. पण तुम्हाला खरं सांगू का, शेवटी टेस्ट मॅच क्रिकेट ते टेस्ट मॅच क्रिकेट. आता बघा तुम्ही दुर्वांकूर, आपलं आपटे किंवा आपला मत्स्यहार करायचा असेल तर निसर्ग, अशा ठिकाणी जेवायसाठी म्हणून गेलात आणि तिथे गेल्यानंतर शेफनी तुम्हाला सांगितलं की आता फक्त ताक किंवा सोलकढी शिल्लक आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? तसं फिलिंग आता T20 बघताना येतं. पर्टिक्युलरली परवाची जी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी झाली ऑस्ट्रेलियामध्ये, त्या ट्रॉफीनंतर कसोटी सामन्याचं जे हे आहे, मजा आहे, ती सगळ्यांनी पुन्हा एकदा अनुभवली. मेलबर्नचा जो सामना होता ते वन्स अपॉन अ टाईम डॉन ब्रॅडमनच्या जमान्यामध्ये तिथे जेवढे लोकांचा अटेंडन्स होता त्यापेक्षा जास्ती लोकांनी मेलबर्नचा भारत ऑस्ट्रेलिया सामना अटेंड केला. आज थोडंसं असंही म्हणता येईल, अतिशयोक्ती नाही होणार, की ॲशेस सिरीजपेक्षा लोकांना भारत ऑस्ट्रेलिया ही टेस्ट सिरीज जास्त आवडते. असं विषयांतर झालं, ते बाजूला करूया. सध्या चालू असलेल्या विषयावर येऊया. T20 सामना पहिला जो झाला कलकत्त्यामध्ये तो आपण आरामात जिंकलो. आता इतिहास आहे, आज आहे चेन्नईमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये मला असं वाटतं की पिच जज करण्यात आणि टीम सिलेक्ट करण्यात इंग्लंड अजिबात चुकले आणि आपण अजिबात यशस्वी ठरलो. इंग्लंडकडे 4 पेसर होते, फक्त एकच स्पिनर होता. आपल्याकडे 2 पेसर, एक कामचलाऊ पेसर, म्हणजे कामचलाऊ नाही, तो चांगलाच आहे, रेड्डी, म्हणजे ऑलराऊंडर, आणि 3 जेन्युइन स्पिनर. अशी आपला बॉलिंग अटॅक होता. आणि वरुण चक्रवर्ती हा आता धुमाकूळ घालतोय, मिस्ट्री स्पिनर. खरोखरच त्याला कसं खेळावं हे जगातल्या कुठल्याच संघाला कळत नाही आहे. तर तसंच झालं, त्यांनी वाटच लावून टाकली इंग्लंडची. आपण टॉस जिंकला. आपण आता हल्ली असं होतं ना, हे जवळजवळ ठरून गेल्यासारखंच आहे भारतातल्या मॅचेसमध्ये. तरी काय होतं, दुसऱ्या इनिंगला ड्यू नक्की असतं आणि ड्यूच्या ह्याच्यामध्ये गोलंदाजी करणं कुठल्याही संघाला आवडत नाही आणि रन चेस करणं सोपं जातं. त्याप्रमाणे आपण टॉस जिंकल्यावर गोलंदाजी स्वीकारली. 180-200 वगैरे चेस करायला लागतील असं वाटत होतं, पण वरुण चक्रवर्ती समोर अक्षरशः ढेपाळली. इंग्लिश फलंदाज जे आहेत त्यांनी शरणागती पत्करली आणि 130चं टार्गेट चेस होणार हे माहितीच होतं. त्याप्रमाणे सुरुवातीची थोडी पडझड म्हणजे कसं, सूर्या 0वर गेला, सॅमसनचं फार मोठी हे झाली नाही. पण बघा तुम्ही, हा हर्षदीप आणि सॅमसन
पाया भरून जातात ते. हर्षदीपनी पहिल्या ह्याच्यामध्ये 2 विकेट काढतोच तो पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि पुढचं बॉलर्सनं काम सोपं करतो. हर्षदीप आज 3 विकेट जर त्याला मिळाल्या तर T20मध्ये 100 विकेट घेणारा तो पहिला बॉलर ठरेल आणि तो ठरावा. तसंच इकडे संजू काय करतो, सुरुवातीचे जे हे असतं बॅटिंग असते त्याच्या हल्लाबोल करतो आणि पुढच्या फलंदाजांचं काम सोपं करतो. हे दोघं पायाभरणी करतात, त्याच्यावर कोणीतरी कळस चढवतं. तसंच झालं. पहिला सामना आपण आरामात जिंकलो. मला वाटतं कदाचित स्पिनिंग फ्रेंडली विकेट असल्यामुळेच मोहम्मद शमीच्या ऐवजी बिश्नोईला संधी मिळाली की काय, डोंट नो. मोहम्मद शमीचं काय पोझिशन आहे माहिती नाही, इंजुरी पोझिशन. पण कलकत्ताची आजचा जो सामना आहे तो चेन्नईला आहे. बघा, आम्ही जेव्हा मागे ऐकायचो ना क्रिकेट, तेव्हा असं होतं की चेन्नईची जी विकेट आहे ती स्पिनर्स विकेट आणि कलकत्त्याची जी आहे ती थोडीशी ग्रीन टॉप फास्ट बॉलिंगसाठी विकेट. आज समीकरणं बदललेली आहेत. आज कलकत्त्यावरती स्पिनर चांगले चालतात आणि चेन्नईवरती पर्टिक्युलरली T20चा जर इतिहास पाहिला तर T20ला सीम बॉलर्स चालतात. तर आजचं जो आपलं टीम सिलेक्शन आहे त्यामध्ये कदाचित मोहम्मद शमी जर फिट असेल तर तो आत येणार असं नक्की वाटतंय. आणि मोहम्मद शमीला जर आत घ्यायचं झालं तर 2-3 स्लॉट्स बदलायला लागतील. मोहम्मद शमीला जर आत घ्यायचं झालं तर अर्थात ह्याला बाहेर ठेवायला लागेल, नितीश कुमारला बाहेर ठेवलं तर बॅटिंग थोडीशी कमकुवत होईल. मग कदाचित बिश्नोईला बाहेर ठेवतील आणि मोहम्मद शमी आत येईल आणि बाकीचं ऑलमोस्ट सारखंच राहील. वॉशिंग्टन सुंदर चांगला खेळतोय, गंभीरचा आवडता खेळाडू पण आहे, लेफ्ट राईट कॉम्बिनेशनसाठी योग्य आहे. बहुतेक एकच बदल होईल असं मला वाटतंय की शमी येईल आणि बिश्नोई बेंचवर बसेल. तर आजचा जो सामना आहे या सामन्यामध्ये इंग्लंड काय सिलेक्ट करणार आणि कसं फेस करणार मला तर काही समजत नाही आहे. कारण वरुण चक्रवर्ती या विकेटवर पण त्यांना त्रास देऊ शकतो. त्याला ते डॅशिंग एकदम त्यांच्या बसबॉलप्रमाणे फेस करतायत की ऑन द मेरिट करतायत, बघूया, कळेलच. तर दुसरी एक गोष्ट मंडळी, तुम्ही पाहिलं का आज हे डिक्लेअर झालं आपलं ICCनी ODI 2024ची टीम डिक्लेअर केली. तुम्ही बघितली का ती टीम? त्या प्लेईंग 11मध्ये ऑस्ट्रेलियन प्लेयर किती आहेत, भारताचे प्लेयर किती आहेत आणि इंग्लंडचे प्लेयर किती आहेत आणि न्यूझीलंडचे प्लेयर किती आहेत? जस्ट गेस. फॉर युअर इन्फॉर्मेशन, या 4ही संघाचा एकही खेळाडू प्लेईंग 11मध्ये ICCच्या ODIमध्ये नाही. 4 श्रीलंकन आहेत, त्यानंतर 3 का 4 पाकिस्तानी आहेत, त्यानंतर मला वाटतं न्यूझीलंडचे 2 जण आहेत आणि एक झिम्बाब्वेचा आहे. नाही, न्यूझीलंडचं पण कोणी नाही आहे. अफगाणिस्तानचे 3 जण आहेत आणि झिम्बाब्वेचा 1 जण आहे. तर मंडळी, चॅम्पियन्स ट्रॉफी होती आहे सुरू. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे जे संघ आहेत, मी आता सांगितलेले 4 संघ, त्या संघांपैकी एक संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून जाईल का? नो, मला नाही वाटत तसं. या 4 संघांपैकी एखादा संघ फार तर सेमीफायनलपर्यंत पोहोचेल. ती त्याची महत्त्वाची अचिव्हमेंट असेल. फेब्रुवारीपासून सामने सुरू होत आहेत. बघा, मी आज जे भाकीत वर्तवलं आहे ते खोटं ठरलं तर मग मला तुम्ही काय द्याल ती शिक्षा मान्य आहे. कसं आहे, एखाद्या सामन्याचं भाकीत नाही करू शकत तुम्ही, पण सिरीजचं करू शकता. ही चॅम्पियन्स ट्रॉफी बहुतेक भारत, ऑस्ट्रेलिया आणि कदाचित इंग्लंड या 3 संघांपैकी एक संघ जिंकून जाणार. बघूया काय होतं आहे, जवळच आहे. तर मंडळी, आता आणखीन एक गोष्ट सांगायची वाटते ना, की आता स्क्वेअर वनला येऊ शकतं परत. कसं होतं आहे आता, बघा, टेस्ट मॅच ज्या आहेत त्या बघणारे जे प्रेक्षक आहेत ते अगदी 3 दिवस 5 दिवस जेवढं चालेल तेवढं टी व्हीला नाक लावून अगदी पहिल्या बॉलपासून बघतात, एन्जॉय करतात. कसं असतं, ज्यांना फारसा इंटरेस्ट नाही किंवा थोडा इंटरेस्ट आहे ते लोक T20 प्रेफर करतात. पण त्या लोकांची पण काल अशी गंमत झाली असेल ना की काल ते मॅच काय बघूया तरी काय होतं म्हणून बघा, मॅच TV उघडला असेल त्यांनी आणि ऑलमोस्ट मॅचचा रिझल्ट जवळजवळ सील झाला असेल, असं काहीतरी होतं. म्हणजे पुन्हा कसं असतं बघा, सर्कल असतं, हे सर्कल हळूहळू सरकत पुन्हा टेस्ट मॅच क्रिकेटकडे येते की काय असं वाटायला आलं. तसं झालं तर तो क्रिकेटसाठी नक्की सुदीन असेल. तर मंडळी, तुमचे काय विचार आहेत हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. माझं क्रिकेटवरचं तुम्हाला भाषा आवडत असेल तर माझं हे चॅनल जे आहे ते तुम्ही शेअर, सबस्क्राईब आणि हे करा, फॉलो करा. बरं, तर मग संध्याकाळी बघूया दुसऱ्या सामन्यामध्ये काय इंग्लंड करत आहे आणि आपला जो हे आहे भरधाव चाललेला वारू आहे त्याला रोखत आहे का.
मला नाही वाटत तसं काय होईल. हा सामना पण आपण आरामात जिंकू. बट नथिंग कॅन बी सेड. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज. बघूया. बरं आहे तर मग. टिल देन बाय.